नमस्कार, मी भारती पाटील, एक सामाजिक कार्यकर्ता, त्याचबरोबर माहिती अधिकार महासंघाची पालघर जिल्हा संघटक या नात्याने आज प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथे माझ्या फर्स्ट अपीलासाठी हजर राहिले होते। तर मी आपणास या मीडिया थ्रू हे सांगू इच्छिते की मी 12 डिसेंबर 2024 साठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील जनमाहिती अधिकारी यांना मोटर ड्रायव्हिंग स्कूल संबंधीची तपशीलवार माहिती मागितली होती। तर त्या माहितीला म्हणजे एक महिना पण नाही होत तोवर यांनी मला उत्तर दिलं नाही, पण ते उत्तर मला प्राप्त झाले नसल्यामुळे मी त्याचं 24 जानेवारीला फर्स्ट अपीलचा अर्ज दाखल केला होता। मग त्या अर्जाच्या सुनावणीवर आज यांनी मला 5 वाजता इकडे हजर राहायला सांगितले होते, त्यासाठी मी आज इथे हजर झाले होते। तर अपीलाच्या वेळेला मला यांच्याकडून यांनी जे मला उत्तर पाठवलेलं त्या उत्तराची आज कॉपी यांनी मला दिली। तर त्याच्यामध्ये मी आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छिते की जो माझा विषय होता त्या विषयाच्या अनुषंगाने यांनी मला अपीलाला हजर राहण्यासाठी आणि त्याच्या उत्तराचं यांनी मला प्रत पाठवली होती। पण त्याच्यामध्ये आपण बघू शकतात की यांनी मला नेमकं म्हणजे पत्र पाठवून सुद्धा नाही मिळालं। त्याच्या मागचं मी मूळ कारण बघितलं तर ते कारण माझ्या असं निदर्शनास आलं की यांनी जसं आपण बघतात की यांनी माझ्या नावाचा जो नाव आणि नावाच्या खाली जे ऍड्रेस टाकलेला आहे ते ऍड्रेस यांनी मुळामध्ये चुकीचा टाकलेला आहे। त्याचबरोबर माझा जो माहिती अधिकाराचा विषय होता तो विषय देखील यांनी चुकीचा टाकलेला आहे। जसं माझं पालघर तालुक्यातलं होतं तर यांनी इथे पालघर जिल्हा केलेला आहे आणि ऍड्रेस पण चुकीचा टाकलेला आहे। त्या कारणामुळे यांनी 10 जानेवारीला हे काढलेलं लेटर मला प्राप्त झालं नाही। तर मला कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नव्हते, म्हणून मी अपीली अर्ज दाखल केला होता। तर आज अपीली सुनावणी दरम्यान मी ह्या 2 गोष्टींची तर पूर्तता केलीच आहे। त्याचबरोबर त्यांनी मला ह्या उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की आपण मागितलेली माहिती ही विस्तृत स्वरूपाची असून माहिती तयार मनुष्यबळ आणि वेळ हे प्रमाणाबाहेर असणार आहे। म्हणजे इथे हे लोक मान्य पण करतात की माहिती ही विस्तृत स्वरूपाची पण आहे आणि यासाठी मनुष्यबळ व वेळ हे प्रमाणाबाहेर असणार आहे। आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये हे लोक सांगतात की ही माहिती त्रयस्थ पक्षाशी संबंधित आहे। तर त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेल्या माहिती अधिकारावर मी या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे अधिकारी मला असं सांगतात की मॅडम तुम्ही ज्या प्रती मागितल्या आहे म्हणजे जे ड्रायव्हिंग स्कूल चालवण्यासाठी जो परवाना लागतो त्या परवान्यावर त्या व्यक्तीचं नाव असते, ऍड्रेस असतो, मोबाईल नंबर असतो, अशी त्यांची वैयक्तिक माहिती असते, म्हणून आम्ही ती माहिती तुम्हाला देऊ शकत नाही। तर ती त्रयस्थ पक्षाशी निगडीत आहे असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु मी आपल्याला हे सांगू इच्छिते की 2017 पासून मी ह्या विषयाचा फॉलोअप घेत आहे आणि ह्या विषयांवर 2017 पासून मला वारंवार माहिती ही पुरवल्या जात आहे। तर एक तर ह्यापूर्वी माहिती अधिकारामध्ये हे माहिती देणारे अधिकारी चुकीचे समजावेत की आता जे माहिती न देणारे अधिकारी आहे ते योग्य समजावे, हा असा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। तसेच आपण बघू शकतात की माझा जो माझा आजचा विषय आहे अपीलाचा तो सेम विषय माझा 2017 साली होता। तर 2017 साली मला त्याच्यावर कोकण आयुक्त खंडपीठ यांनी देखील उत्तर दिलेलं आहे की मॅडमला ही माहिती निशुल्क पुरवण्यात यावी म्हणून। हे आपण पाहू शकतात किंवा मी हे आपल्याला याची प्रत उपलब्ध देखील करून देऊ शकते। त्याचप्रमाणे 2018 ते 19 मध्ये पण सेम माहिती अधिकार मी टाकलेला होता। तर त्या माहिती अधिकारावर आपण बघू शकतात की मी 7,600 ची पावती फाडून मला माहिती अधिकार देण्यात आलेला होता। ही पावती आपण बघू शकता 6,528 ची ही पावती भरून देखील मला हा माहिती अधिकार देण्यात आला होता। परंतु आताचे हे नवीन आलेले जनमाहिती व प्रथम अपीली अधिकारी सांगतात की हीच माहिती त्रयस्थ पक्षाची आहे। तर मी आपणास यावर सांगू इच्छिते की हे जे अधिकारी आहे या लोकांनी ही माहिती मला देण्याचे टाळाटाळ करत आहे। तसेच हे आयुक्तांचं किंवा ह्यापूर्वीचे जे अधिकारी होते यांनी दिलेल्या यांनी काढलेल्या आदेशाची हे लोक अवज्ञा करत आहे किंवा माहिती देण्यास मला टाळाटाळ करत आहे। त्याचप्रमाणे माहिती देण्याचे जे यांचे शासकीय कर्तव्य आहे ते कर्तव्य हे पार पाडत नाही व हे जे माहिती देणारे जे काही यांचे अधिकारी आहे ते त्यांना हे अक्षरशः वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून माझी आपल्या या माध्यमातून भारतीय दंड संहिता अंदर कलम 167 चुकीची माहिती किंवा यांनी जे मला नाव आणि ऍड्रेस आणि माहितीचा विषय जो चुकीचा टाकलेला आहे म्हणजे चुकीचा दस्तावेज तयार केलेला आहे त्याचा कलम 167
तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा कलम 176 व या मागील किंवा कोकण आयुक्तांच्या आदेशाची हे एक प्रकारे अवज्ञा करत आहे, त्याच्यासाठी 188 व आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे जे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या अंडर 217, तसेच आपले हे शासकीय कर्तव्य पार पाडत नसल्यामुळे कलम 166 या सर्व कलमाखाली मी यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्ह्याची मागणी करत आहे व हा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण मी जी मागितलेली माहिती होती ती माझी कोणत्याही वैयक्तिक हवेलनेपायी माहिती मागितली नव्हती, तर ती जनतेच्या जनकल्याणासाठी मागितलेली माहिती होती की जेणेकरून जे चुकीच्या पद्धतीने पालघर जिल्ह्यावर कामकाज चालू आहे ड्रायव्हिंग स्कूल्स वाल्यांचं, त्याची अवहेलना कुठे होऊ नये, चुकीच्या पद्धतीने काम करण्यात येऊ नये, त्यासाठी ती माहिती मागितलेली होती। एवढेच नाही तर त्याच ड्रायव्हिंग स्कूल संबंधी परिवहन आयुक्त कार्यालयाने देखील 9 डिसेंबर 2024 साली हे परिपत्रक जारी केलेलं होतं की याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे की बनावट ड्रायव्हिंग स्कूल्सच्या नोंदी चेक करण्यात याव्या, कोणत्या स्कूल्स चांगल्या व्यवस्थित स्वरूपात आहे नाही आहे, त्यांची वाहनांची खातरजमा यांना करायला सांगितलेलं होतं। तरी पण यांनी यांच्या या परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकाचा देखील मान ठेवलेला नाहीये। तर हे माझ्या एक सर्वसामान्य माहिती अधिकार कार्यकर्ता महिलेचा काय मान ठेवणार? तर त्यासाठी मी आपणास नम्र विनंती करीत आहे की या अशा अधिकाऱ्यांवर हे शासकीय परिपत्रक व कायद्याची अवहेलना करतात, अपमान करतात, तर त्यांच्यावर कायदेशीर ही कारवाई झाली पाहिजे। तसेच मी वरिष्ठ कार्यालयामध्ये देखील हीच मागणी करणार आहे की या अधिकाऱ्यांनी नेमकं कारण माहिती न देण्याचं कारण काय आहे, तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धत चालू आहे या कार्यालयामध्ये व कुठेतरी पाणी मुरत असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद।